माझ्या परीनं जे गरीब लोक आहे ते नसणे मी एक रिक्षा प्रत्येकाला 2 लाख सेकंड हँड घेणार आहे. सेकंड हा हँड 2 लाखाची रिक्षा 10 जणच ती घेऊन देणार आहे. म्हणजे 20 लाख रुपये त्याला जातील आणि त्यांचं घर चालेल ना. माझ्यासारखी माणसं होते ना त्यांची घरं चालतील आणि त्याच्यातच मला आनंद आहे. कारण एक काल होता त्यावेळेस मला खरंच म्हणजे मी तुम्हाला माहीतच आहे टिकटॉकला व्हिडिओ बनवायचो लोकांना वाटायचं सुलत चव्हाण खोल आहे. पण माझ्या कलेनं माझ्या तर टॅलेंटनं मला लय वर आणलं आणि आज मी टाळ झालो. म्हणलं होतं आधी कल येल बनवणार मग लगीन करणार आणि मित्रांनो कल येल बनवलं लग्न केलं छोटंच केलं झालं. मला एकच म्हणायचं आता तुमच्या हिलोच्या माध्यमाने एकच म्हणायचं आहे की पुन्हा काय येतं पळत पुत्र आहे. मला एकच म्हणायचं आहे माझ्याकडनं लग्नामध्ये काहीतरी इकडे तिकडे गोष्टी झाली असतील पण मला माफ करा कारण माझं म्हणणं असं नव्हतं. पण त्यातली त्यात मी बरी व्यवस्था करणार आहे त्यात थांबायला किंवा केल्या. पण माझा असा हेतू होता मला कोणाला तरी मदत करायची होती. मंडळी हे शब्द आपण सूरज चव्हाण याच्याकडून अपेक्षा करत होतो. कारण जो खर्च आणि जेवढं मोठं लग्न झालं सूरज चव्हाणचं ते बघता आपल्या मित्राचे काय मत आहे त्याच्याबद्दल तर ते आपण ऐकले. आता अजून काय म्हणणं तुमचं? विशेष काय नाही मित्रांनो सूरजदादा टॅलेंटला माणूस चांगला आहे एकदम प्रामाणिक आणि सच्चा माणूस आहे का तर आहे विषय नाही. कारण मी पण एक छोटा कलाकार आहे. ज्यावेळेस टिकटॉक बनवत होतो आणि तेव्हा मला सर्च स्क्रॉल करताना सूरजदादांचा व्हिडिओ भेटला होता. त्यावेळेस सूरजदादांचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी आधीला हसलो होतो आपण सगळेजणच हसलो. आणि त्यावेळेस मी पण भरपूर हसलो. सगळे आय डी चेक केली सगळे व्हिडिओ होते झाडात बसलेले कुठं तर हाय ठिकाणी जायचं बसायचं व्हिडिओ काढायचा हसलो. आणि त्यावेळेस मी त्यांच्या प्रमोशनचा व्हिडिओ किंवा लोकांना आवाहन केलं होतं एका व्हिडिओमधनं की मंडळी असा सूरज चव्हाण नावाचा एक क्रिएटर आहे त्यांची आय डी अशी आहे. संपूर्ण आय डीचा उल्लेख केला होता आणि त्यात सांगितलं ते व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला खरंच हसायचं असलं आणि विनोद काय हे बघायचं असलं तर ते व्हिडिओ सगळ्यांनी बघायचं आणि प्रत्येकानं बघावं असेच व्हिडिओ आहेत ते. प्रत्येकजण रोज खुश होणार त्यांचे व्हिडिओ फॅमिली कंटेंट. हां चांगले व्हिडिओ होते. पण अलीकडच्या बिग बॉसच्या काळात दादा खरंच स्टार झाला. कारण दादांना आपण आपल्यासारख्या लोकांनी सपोर्ट केला वोटिंग केलं भरघोस आणि दादा स्टार झाले. दादांना घर बांधून मिळालं किंवा घर बांधलं दादांनी एकदम छान घर बांधलं. इट्स ओके. एक माझं मत म्हणून मला सांगायचं मी कुणाला ट्रोल किंवा कुणाला मला असं म्हणायचं नाही शान पण शिकवायला लागला याला काय काम नाही. पण जरा जेव्हा काय म्हणजे तेव्हाच मला रिॲक्ट व्हायचं होतं. पण आत्ता ह्याच्या आधी पण मित्रांसोबत मी झालो रिॲक्ट. पण माझ्या मित्रांना आता चर्चा करत असताना व्हिडिओ बनवू असं झालं आणि मी सहज अवांतरच बोलतो. व्हिडिओ हा मुद्दाच नाही आमच्यापाशी आत्ता. त्यानं कॅमेरा काढला मी आहे असा व्यक्त होतोय. छान घर बांधलं ओके ठीक आहे काय अडचण. पण माझं एक म्हणणं आहे मोठं आलिशान बांधत बसण्यापेक्षा एक छोटंसं 2 रूम छानसं किचन वर स्लॅब स्वतःसाठी एक छानसं ऑफिस जिथं मुलांना किंवा कोण चाहते लोक आले त्यांना बसायला उठायला जागा हक्काची जागा भेटायला आता दादांना भविष्यात लोक भरपूर येतील मोठ्या ऑपॉर्च्युनिटी मिळतील त्यांच्यासाठी सोय करायला तेवढीच लिमिटमध्ये करायला पाहिजे होती. आणि इट्स ओके दादांची इच्छा असेल किंवा घर बांधलं असो घर बांधलं. पण दुसरा मुद्दा आला लग्न आलिशान करणे तर मला ते पटलेलं नाही. वैयक्तिक कृष्णा सुळवंडे माझं नाव आहे आणि मला हे पटलं नाही का तर सूरजदादा एक छोट्या घरातून आले. आपण सगळ्यांनी त्यांचा प्रवास बघितला. त्यामध्ये एक वेळ होती की त्यांनी देवासमोरचे तुकडे ठेवलेले किंवा निवद खाऊन सूरज चव्हाण मोठा झालेला माणूस आहे हे गोष्टी आपण बघितला. तर ते निवद खाऊन मोठा झालेला माणूस. माझं म्हणणं एवढं होतं आपला पैसा खर्च जास्त न करता छोट्या प्रमाणात लग्न करायला पाहिजे होतं. छोटं म्हणजे आज सर्वसामान्यांच्या घरीसुद्धा लग्न होतात. माझं स्वतःचं लग्न झालं मी
1.5 लाखात लग्न केलं. 200-300 लोक आली होती. त्यातली त्यात छान लग्न झालं. पण इट्स ओके, दादा स्टार आहे. दादाचं लग्न होत असताना जरा त्या लेवलला पाहिजे होतं. माझ्यापेक्षा आणखी थोडंसं पैसे खर्च करून करायला पाहिजे होतं. आणि राहिलेले पैसे कुठंतरी सर्वसामान्य कुटुंबातून आला आहे म्हणून सर्वसामान्याला कशी मदत करता येईल, ज्यामुळे दादा आणखी मोठा झाला असता, प्रत्येकाच्या मनावर राज्य आणखी झालं असतं. दादाने ती मदत करायला पाहिजे होती, मग की कुठल्याही स्वरूपाची असो. दादानी जर त्यांच्यासारख्या अनेक कुटुंब आहेत की त्यांना हातभार लावत नाही. आज सूर्यदादा गरिबीनं घोडाला स्टार झाला. त्यांनी किमान गोरगरीब कष्टकरी असणारे किंवा बाबा होतकूर आहे, जे ज्यांना करायचं आहे, काम करायचं आहे, कष्ट करायची ताकद आहे, पण त्यांच्यासाठी भांडवल नाही, त्यांना किमान सेकंड हँड रिक्षा 2 लाख असो, 1.5 लाख असो, 3 लाख असो, जे काय असेल, किमान 10 रिक्षा जर दिल्या असत्या तर 10 कुटुंबांची घरं चालली असती. ती घरं चालल्यामुळं प्रत्येकाला आणखी वाटलं असतं की सूरज चव्हाणनं खरंच कार्य केलं, की आपल्यासारख्या गोरगरीब जनतेला आज मदत करतो, आणखी मोठ्या लेवलला गेला असता. पण तसं झालं नाही. असंच जे झालं ते झालं. पण एक सूरज चव्हाण यांचा मी चाहताच आहे, राहीन पण दादांनी इथनं पुढं जर कार्य करायचं झालं तर इकडं तिकडं पैसा न खर्च करता व्यवस्थित जपूया. आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या लोकांना मदत करूया आणि आणखी जगाला, समाजाला एक चांगले संदेश देऊयात की बाबांनो, गोरगरीबच एकमेकाला तारू शकतात, एकमेकाचं चांगलं काहीतरी करू शकतात. एवढी प्रामाणिक भावना आहे. जास्त काही लोड घेऊ नका. सहज व्यक्त झालो, सॉरी, काय चुकलं असेल तर माफ करा. आज दादांचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. त्या फॅन फॉलोअर्समधला मी पण एक वाटलेली गोष्ट सहज वाटलं की आपण शेअर करावं. शेअर झालो, सॉरी चुकलं असेल तर माफ करा. एक छोटासा कलाकार कृष्णा सोवंदे.